बरोबर का? आता कोविड सारखा काळ आला होता, इथे असताना मी बरेचसे आजार बघितले, पण जेव्हा आपण आईच्या कुशीमध्ये असतो कुठला आजार आपल्या जवळ येतो का हो? आई सगळ्या निगेटिव्ह गोष्टी सांगते, जोपर्यंत माझं बाळ, माझ्या आईची खंत काय असते की लहान आहेस म्हणून कुशीमध्ये घेता येतं, मोठा होशी बोलून जाशील म्हणून कुशीमध्ये घेता येणार. आणि मुली फार लवकर मोठ्या होतात. माझी भाची 5 वर्षाची आहे, तिने आता दिवाळीला साडी घातली होती. तर ते बघूनच आमच्या डोळ्यात पाणी आलं होतं, अरे मोठी झाली. आणि नंतरची स्टेप होती बघा, सर्व मम्माने असं छान पाठीवरती घेतलं होतं. एक फार जबाबदारीपूर्वक वाक्य सांगतो की आईवडिलांचा खांदा मुलांच्या ओझ्यानं कधीही म्हातारा होत नाही. झालाय कधी म्हातारा? जेव्हा तुम्ही मुलांना पाठीवरती घेतलं, आपण बाजारात बघतो त्या ओझेवाल्याला त्याचं पोट भरायचं म्हणून ओझं वाहतो. बाळ कसंही असू द्या, आई वडिलांना कधी मुलांचं ओझं वाटलं का? बरं, आई वडिलांची कुठलीही अपेक्षा नसते. एकदा आई वडिलांची मुलाखत घेतली गेली, त्यांना विचारलं की बाळ झाल्यानंतर तुम्हाला मुलांकडून काय हवंय? आई वडिलांनी फक्त उत्तर दिलं, माझं बाळ जन्माला आलं आणि त्यांनी 1 पाऊल टाकलं, आमच्यासाठी तेवढंच पुरे. काय अपेक्षा आहे वडिलांची? आणि बघा, शेवटची स्टेप होती की सर्व मम्माने असं छान उंचावरती घेतलं होतं. जशी हाताची 5 बोटं सारखी नसतात, तशी प्रत्येकाची परिस्थिती सारखी होती का? आपण फार कष्टात दिवस काढले. वर्षाखेरीच एक ड्रेस भेटायचा, शाळेचं दप्तर फाटलेलं होतं, कपडे फाटलेले होते. पण आता मुलांच्या आयुष्यासाठी पण काय करतोय? दिवसाची रात्र करतोय, रक्ताचं पाणी करतोय. मुलांना काय सांगतोय? तू फक्त स्वप्न पहा. तुझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझं आईबाप जमिनीवर धरून उभा आहे, तुझ्या पंखांमध्ये बळकटी दिली आहे, उंच आकाशात झेप घे, तू लढ, तुझा आईबाप तुझ्यासोबत. असं वाटलं दिन सगळ्यांना. आणि आता इथून गेल्यानंतर बघा, माहेर आणि सासर म्हणजे बहिणीचं जेव्हा आमचं लग्न झालं, आम्ही लहानपणी फार भांडायचो की तू गेली ना बाई फार बरं होईल, मग तू गेल्यावर तुझी जागा माझी. आणि मग भांडणं जेव्हा मी भांडणात जिंकायला लागलो की बहिणी डायलॉग मारायची. मी लहान होतो ना, तुला माहिती का, तुला आम्ही कचऱ्यातला उचलून आणलाय, बरोबर ना? असं व्हायचं ना कधी. पण त्यानंतर बहिणीचं लग्न झाल्यावर कळलं, फार रडलो त्या दिवशी. दारातून जेव्हा गाडी निघाली, 2 दिवस मंडप दारात टाकला होता. दारातला तो मंडप 2 दिवस आनंद द्यायचा. लग्न झाल्यानंतर ती गाडी जेव्हा हॉलमधून घरी आली, तेव्हा तोच बाहेरचा मंडप खायला उठला होता. तर त्या पलीकडे जेव्हा जेव्हा तुम्ही बाळ होण्यासाठी माहेरी येताना एकट्या येतात, जाताना 2 जीव